7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ या घटकावर आधारित या व्हिडिओमध्ये आणखी काही सराव प्रश्न सोडवू. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 6.1 मधले प्रश्न सोडवले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 6.2 याच्यामधले प्रश्न सोडवू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. पहिला प्रश्न, अरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याजवळ एकूण 4,608 रुपयाच्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती? इथं घोंगड्यांची संख्या आणि त्यांची किंमत याच्यामधला संबंध दिलाय. समजा घोंगड्यांची संख्या x असेल तर प्रत्येक घोंगडीची किंमत त्याच्या दुप्पट आहे, म्हणजे प्रत्येक घोंगडीची किंमत होईल 2x. आणि एकूण 4,608 रुपयाच्या घोंगड्या आहेत, याचा अर्थ या दोन्हींचा गुणाकार केला म्हणजे घोंगड्यांची संख्या गुणिले प्रत्येक घोंगडीची किंमत, तर आपल्याला एकूण किंमत मिळेल 4,608. आता हा जर गुणाकार केला तर 2x गुणिले x म्हणजे 2x चा वर्ग मिळेल बरोबर 4,608. x वर्गची किंमत काढायला 2 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील म्हणजे 4,608 छेद 2 होईल. 2 न 4,608 ला भाग घालवला तर 2 दुणे 4, 2 त्रिके 6, 0 आणि 4. x वर्ग बरोबर 2304 एवढी किंमत मिळेल. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, कारण एकूण घोंगड्या किती हे आपल्याला काढायचं आहे. मग दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर x वर्गचं वर्गमूळ x मिळेल आणि 2304 चं वर्गमूळ मिळेल 48. म्हणजे त्याच्याजवळ एकूण घोंगड्या होत्या 48, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 81 बरोबर 27 चा x वा घात, तर x बरोबर किती? आता इथं 81 ही संख्या 3 चा चौथा घात अशी आपण लिहू शकतो. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 गुणिले 3 81. त्याच पद्धतीने 27 ही संख्या 3 चा घन असं आपल्याला लिहिता येईल आणि त्या 27 चा म्हणजे 3 च्या घनाचा x वा घात आहे. मग इथं 3 चा चौथा घात बरोबर इथं घातांकाचा घातांक आहे म्हणजे 3 चा x वा घात म्हणजे त्या दोन्हीचा गुणाकार करायचा, 3 गुणिले x म्हणजेच 3x. आता या समीकरणामध्ये पाया समान आहे म्हणजे घातांक पण समान असला पाहिजे, म्हणजेच 4 बरोबर 3x. x ची किंमत काढायला 3 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील बरोबर x, म्हणजेच x ची किंमत मिळेल 4/3. हे आपलं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 110.25 या संख्येचे वर्गमूळ किती? आता 110.25 या संख्येचं वर्गमूळ काढण्या अगोदर आपण 11,025 या संख्येचं वर्गमूळ काढूया. जर एखादी संख्या आपल्याला दिली असेल ज्याच्या दशक आणि एकक स्थानी मिळून जी संख्या बनते ती 25 असेल तर त्याचं वर्गमूळ काढण्याची एक सोपी पद्धत आहे. सर्वात अगोदर या 25चं वर्गमूळ 5 घ्यायचं, जे एकक स्थानी लिहायचं, आणि 25 सोडून उरलेली ही जी संख्या आहे, आपण विचार असा करायचा की 110 अशा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे ज्या सलग येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या आहेत. मग आपल्या लक्षात येईल की 10 आणि 11 यांचा गुणाकार 110 मिळतो. मग यामधली लहान संख्या कोणती तर 10, इथं लिहायचे 10, म्हणजे 11,025 याचं वर्गमूळ येईल 105. आता फक्त दशांश चिन्हाचा विचार करायचा आहे. मग 110.25 चं वर्गमूळ किती येईल तर 10.5. ते हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, जर 484 गुणिले 144 बरोबर 69,696, तर वर्गमुळात ही जी राशी दिली त्याची किंमत काढायची म्हणजे 69.696 छेद 14.4. आता सुरुवातीला हे दशांश चिन्ह आपल्याला घालवावं लागेल छेदातलं. 14.4 च्या ऐवजी जर 144 घेतलं तर दशांश चिन्ह एक घर आपण पुढे घेतले, मग अंशामध्ये सुद्धा एक घर दशांश चिन्ह पुढे घ्यायचं म्हणजे 696.96 होईल. आता 144 न 696.96 ला जर भाग घालवला तर 4.84 चा भाग लागेल. आता हे कॅल्क्युलेशन न करता आपण काढलं, कारण आपल्याला हा जो गुणाकार दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला असं दिले की 484 गुणिले 144 बरोबर 69,696. मग ह्याच्यामधले 144 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर ते छेदात जातील आणि डाव्या बाजूला शिल्लक राहील 484. मग इथं दशांश चिन्ह असल्यामुळं भाग घालवताना 484 च्या ऐवजी आपण घेतलं 4.84. आता 4.84 चं वर्गमूळ येईल 2.2, कारण 484 चं वर्गमूळ 22 आहे, पण आपल्याला दशांश चिन्हाचा विचार करायचा, त्यामुळे 4.84 चं वर्गमूळ येईल 2.2. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.
पुढचा प्रश्न आहे 5 गुणिले 5 कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले 4 कंसाचा वर्ग बरोबर m चा वर्ग, तर m ची किंमत किती? मग इथं कंसामध्ये 5 गुणिले 5 आहे, त्याचा गुणाकार करू 25 त्याचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात 5 गुणिले 4 म्हणजेच 20 त्याचा वर्ग बरोबर m चा वर्ग. मग 25 चा वर्ग 625 मिळेल, 20 चा वर्ग 400 मिळेल बरोबर m चा वर्ग. मग 625 वजा 400 उत्तर 225 मिळेल बरोबर m चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 225 चं वर्गमूळ 15 बरोबर m. आता m ची किंमत 15 मिळाली, पण 15 हा ऑप्शन 4 पर्यायापैकी कुठंच दिलेला नाही. मग 15 हीच संख्या 5 गुणिले 3 या स्वरूपात आपण लिहू शकतो, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 4096 या संख्येचे वर्गमूळ किती? वर्गमूळ काढण्याची अगदी सोपी पद्धत, त्याचे सरळ मूळ अवयव पाडत जायचे. सर्वात अगोदर एकक स्थानी 6 असल्यामुळे याला 2 न भाग जाईल. 2 दुणे 4 0, बेजोग 8, 2 8 16, पुन्हा 2 न भाग जाईल. 2 के 2 0, 2 दुणे 4 बेजोग 8, पुन्हा 2 न भाग जाईल. 2 पंचे 10, 2 के 2 पुन्हा 2 न भाग जाईल. 2 दुणे 4, 2 पंचे 10, 2 सक 12, पुन्हा 2 न भाग जाईल. 2 के 2, 2 दुणे 4, 2 8 16, पुन्हा 2 न भाग जाईल. 2 सक 12, बेजोग 8, पुन्हा 2 न भाग जाईल. 2 त्रिक 6, 2 दुणे 4, पुन्हा 2 न भाग जाईल. 16चा, पुन्हा 2 न भाग जाईल. 8चा, पुन्हा 2 न भाग जाईल. 4चा, आणखी 2 न भाग जाईल. 2चा आणि 2 के 2. आता हे सगळे जे 2 2 आहेत, त्या प्रत्येक 2 बद्दल एकदा 2 घ्यायचा, म्हणजे 2 2 चे गट थोडक्यात पडायचे. म्हणजे 2 2 2 2 2 6 वेळा येईल. या 6 वेळा 2चा करायचा गुणाकार. मग 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32, 32 गुणिले 2 64. याचा अर्थ 4096 या संख्येचं वर्गमूळ येईल 64. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलंय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न वर्गमुळात 289 बरोबर किती? 289चं वर्गमूळ विचारले. 1 ते 30 वर्ग आपल्याला पाठ असतातच. 289चं वर्गमूळ आहे 17. पुढचा प्रश्न वर्गमूळ चिन्हात 7 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 10 अधिक 1 बरोबर किती? सर्वात अगोदर हा सगळा गुणाकार करायचा. 7 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 10 या सगळ्यांचा गुणाकार येईल 5040. त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे. उत्तर मिळेल 5041. याचं वर्गमूळ काढायचं आहे. 5041चं वर्गमूळ किती? तर ते येईल 71. कारण 71 गुणिले 71 हा जर गुणाकार केला तर 5041 मिळेल, कारण ही एक मूळ संख्या आहे आणि याचे अवयव पडत नाहीत. त्यामुळं 71 गुणिले 71 या पद्धतीनंच याचं वर्गमूळ आपण काढू शकतो किंवा याचा वर्ग काढू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 71 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पुढील पर्यायापैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? 0.0225, 2.25, 22.5 की 0.00225. दशांश अपूर्णांकामधली कुठलीही संख्या पूर्ण वर्ग आहे किंवा नाही हे जर ठरवायचं असेल तर एक सोपी पद्धत लक्षात ठेवायची की दशांश चिन्हानंतर डिजिट्स किती आहेत. ती जर 2, 4, 6 असतील तर ती कदाचित पूर्ण वर्ग संख्या असू शकेल. पण दशांश चिन्हानंतरची डिजिटची संख्या 1, 3, 5 अशी असतील तर ती संख्या पूर्ण वर्ग कधीच असू शकणार नाही. हे एवढं लक्षात ठेवायचं. मग आता पहिल्या पर्यायामध्ये दशांश चिन्हानंतर 3 घर आहेत, ही पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. तिसऱ्यामध्ये एकच घर आहे, ही असू शकत नाही. चौथ्यामध्ये 5 घर आहेत, हे सुद्धा असू शकत नाही. राहिला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 2, 2.25, कारण दशांश चिन्हानंतर इथं 2 घर आहेत. 2.25 हा वर्ग कशाचा आहे तर 1.5चा. म्हणजे 1.5 गुणिले 1.5 हा गुणाकार केला तर 2.25 मिळतो. त्यामुळं या 4 पर्यायापैकी 2.25 ही एकच पूर्ण वर्ग संख्या. पुढचा प्रश्न 35चा वर्ग वजा 28चा वर्ग बरोबर m वर्ग. इथं आता 35चा वर्ग वजा 28चा वर्ग बरोबर m वर्ग. 35चा वर्ग करून त्याच्यामधून 28चा वर्ग वजा करून आपण m वर्गची किंमत काढू, त्याच्यावर पुन्हा m ची किंमत काढू शकतो. पण एवढं करण्यापेक्षा इथं a वर्ग वजा b वर्ग याचं विस्तार सूत्र आपण वापरू शकतो, जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल. त्याचं विस्तार सूत्र आहे पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b. थोडक्यात पहिल्या कंसामध्ये या दोन्हींची करायची बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये या दोन्हींची करायची वजाबाकी. म्हणजे तुलनेनं हे कॅल्क्युलेशन कमी होतं. मग 35 अधिक 28 यांची जर बेरीज केली तर 63 गुणिले 35 वजा 28 7 बरोबर m चा वर्ग.
मग पुन्हा 63 गुणिले 7 याचा गुणाकार करण्याची पण गरज नाही. आपण 9 गुणिले 7 अशी 63 ची फोड करू शकतो. गुणिले 7 बरोबर m चा वर्ग. मग 9 ही संख्या 3 चा वर्ग आहे आणि 7 गुणिले 7 म्हणजे 7 चा वर्ग बरोबर m चा वर्ग. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर 3 चा वर्ग त्याचं वर्गमूळ 3, 7 चा वर्ग त्याचं वर्गमूळ 7 आणि m वर्गचं वर्गमूळ m. 3 आणि 7 चा गुणाकार 21 बरोबर m ही m ची किंमत. जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.